नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोथिंबीरच्या झटपट वड्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक जोडी कोथिंबीरची घेतलेली आहे आणि जेवढी कवळी देठ असतील ना तेवढी घेतलेली आहे। अशी जास्त बारीक पण कापली नाही, जास्त मोठी पण, अशा पद्धतीने मी कापून घेतलेली आहे आणि धुवून घेतली स्वच्छ, नंतर कापून घेतली आहे। तर वाडगं घेतलेलं त्यामध्ये आता हे आपण टाकून घेऊया। वाडग्यामध्ये बघा मी कोथिंबीर काढून घेतलेली आहे। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि काय करायचं माहिती आहे का, मीठ टाकल्यानंतर हाताने चांगलं असं दाबून दाबून आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मीठ टाकल्यानंतर मी मिक्स केलेलं आहे बघा, एवढीशी झालेली आहे। असं चांगलं कालवून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे तर कोथिंबीर तुम्ही एकदम बारीक पण कापू शकता। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही देठ नाही घेतली तरी चालते आणि घेतली तरी पण चालते। फक्त आपल्या हाताने असं चांगलं असं घ्यायचं, असं कुस्करून चांगलं असं दाबून दाबून। आता आपल्याला त्यात टाकायचे बघा 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, एकच हिरवी मिरची घेतलेली आहे, ते टाकून घेऊया। आणि ह्याला काय घेतलेलं आहे मी, कुटून घेतलेलं आहे। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकतं। छोटा अर्धा चमचा धने बघा असे दरदरे मी कुटून घेतलेले आहेत। 2 चमचे मी सफेद तीळ टाकणार आहे। ह्या चमच्याच्या मापाने थोडेसे कमी जास्त केले तरी पण चालू शकतं। ह्या चमच्याच्या मापाने अर्धा चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे, तिखटवाली मिरची पावडर आहे। ह्या चमच्याच्या मापाने थोडीशी टाकायची हिंग पावडर आणि एकदम थोडीशी टाकायची आपल्याला हळद, जास्त नाही टाकायची। आता त्यात टाकायचे आपल्याला बेसन पीठ। आता बेसन पीठचं काय आहे माहिती आहे का, जेवढं लागेल तेवढंच आपल्याला टाकायचं कालवत कालवत। तर मी पहिलं 3 चमचे टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचे, कारण आपण पहिलंच मीठ टाकलं तर हे लक्षात ठेवायचे। आपण जे बेसन पीठ टाकलं होतं ना 3 चमचे, तेवढंच आपल्याला पाहिजे बघा, त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त टाकायची गरज नाही। ह्यातलं तुम्हाला सांगते, तुम्ही 2 चमचे बेसन पीठ टाकलं आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल बघा। ह्याचा कोथिंबीरचा कलर ना असा राहायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं की आपल्याला जसं आपण हमेशा कोथिंबीर वडे कशा करतो, थोडं जास्त पीठ टाकतो। खूप साऱ्या मी वेगवेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडे पहिली पण अपलोड केलेले आहे, पण ही झटपट अशी करून बघा, कारण हे जे ऑफिसला कामाला जाणारे लोक असतात ना, त्याला एवढा वेळ नसतो, त्यासाठी मी तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवते एकदम। आता आपण बनवायला घेऊया। तर त्यात टाकणार आहे बघा मी थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा। ओवा टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेला आहे। तर आपल्याला अशा पद्धतीत पकडायचं आहे बघा, असं जास्त जाड करायचं नाही आणि जास्त आपल्याला हे पातळ पण करायचं नाही, अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचं आहे। तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल गरम झालेलं आहे। आपल्याला जास्त असं उकळत असं तेल करायचं नाही। जर उकळतं तेल जर केलं ना तर काय होईल माहिती आहे का, वरून फक्त ते लाल होईल, आत तसंच राहील। तर बघा असं सोडून घ्यायचं, असं चपट्या चपट्या पुरीसारख्या करायच्या आहेत आपल्याला। गॅस आहे मीडियम आणि जास्त जाड पण करायचे नाहीत बरं का, करून घ्यायच्या आणि सोडून घ्यायच्या बघा। ह्या अशा थोड्याशा मी प्लेटवर करून ठेवल्या होत्या आणि जर तुम्हाला जर तसं फास्टमध्ये जर करता आलं तर तसं जरी केलं तरी चालू शकतं। तर लगेच आपल्याला हे हलवायचे नाहीत, 1 मिनिटभर फक्त ठेवायच्या आणि नंतर हलवायच्या। 1 मिनिट झालेलं आहे, 1 मिनिट ते 2 मिनिट फक्त ठेवायचं ना, आल्हाद हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे बघा असं। आणि एकदम कुरकुरीत होतात बरं का, जर हे असं तुम्ही करून ठेवल्या तर तुम्ही ह्या 2 ते 3 दिवस खाऊ शकता। जेव्हा खायचे तेव्हा जरी तुम्ही असे थोड्याशा तेलात किंवा मग आपण असं फ्राय तर करून ठेवणारच आहे ना, मग थोड्याशा गरम करायच्या। गॅस मीडियम करायचा, फास्ट गॅसवर करायचं नाही। तर हा माझा मोठ्या बर्नरचा गॅस असल्यामुळे मी तुम्हाला मीडियम फास्ट सांगते। तर हे आपल्याला 2-3 मिनटं ह्या साईडून पण चांगलं भाजून घ्यायचं, पण पहिलं टाकल्या 1 मिनिटभर हलवायचं नाही। एकसारखं बघा 2 ते 3 मिनटं झालेले आहेत, मी असं बघा हलवून प्रत्येकाला असं उलटं करून घ्यायचं बघा। असं चिमट्यानं वगैरे तुम्ही जरी केलं तरी चालेल, मला ह्या सगळ्या गोष्टीची बघा अशी सवय असल्यामुळे मी अशा पद्धतीत करून घेते। मस्त असे झालेले, एकदम लाल भडक असे करू नका की जास्त असं जळल्यागत भाजायचं नाही। असं आपल्याला गोल्डन कलरवर आपल्याला असं कळतं भाजताना की बाबा हा हे आपल्या आता कुरकुरीत झाल्यात एकदम मस्त, की काढून घ्यायचे। तर आता हे आपण काढून घेऊया। तर ह्यातला तुम्हाला अजून एक लगेच प्रश्न सांगते की तेलकट होतात का, बिलकुल तेलकट होत नाही। तुम्ही असं बनवा आणि टिश्यू पेपर जे आपण टाकलेत ना तीळ, बघा किती मस्त असे तीळ दिसत आहेत। आणि आता बघा खाली एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चाळण घेतली, तर अशा पद्धतीत उभ्या करायच्या आणि नितळून घ्यायच्या। ह्याच्यावर तुम्ही टिश्यू पेपर जरी ठेवला तरी पण चालू शकतं। मी काय करते, असं चाळणीवरच ठेवते आणि मस्त बघा एकदम झालेले आहेत, तिथे गरम आहेत तरी पण मी तुम्हाला एक बघा। आणि थंड झाले का नाही तर एकदम कुरकुरीत करम लागतात। तर त्यासाठी बघा लक्षात ठेवायचं, जास्त जाड अशा करायच्या नाहीत बघा, अशा पातळ अशा करायच्या। आणि अशा पद्धतीने आता मी राहिलेल्या बाकीच्या सगळ्या करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।